नंदुरबारच्या राजकारणात सध्या एका नव्या आरोपामुळे मोठी खळबळ उडाली आहे। कारण विद्यमान लोकसभा खासदार ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांनी निधीवर 0 रुपये खर्च केल्याचा मुद्दा सध्या मोठ्या प्रमाणात उचलून धरला जातोय। आता या बातमीमुळे जिल्ह्यातील स्थानिक पातळीवरील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। कारण नेहमीच आपल्या आक्रमक शैलीने विरोधकांना घाम फोडणारे खासदार पाडवी आता स्वतःच विरोधकांच्या रेडारवर आले आहेत। एकीकडे नंदुरबार सारख्या दुर्गम आणि अविकसित जिल्ह्याची स्थितीत मोठ्या प्रमाणात सुधारणा अपेक्षित आहे, परंतु दुसरीकडे खासदारांकडून मात्र मिळालेल्या निधीतून 1 रुपया देखील खर्च केला गेलेला नाही। त्यामुळे जिल्ह्यातील जनतेने ज्यांना आपला प्रतिनिधी म्हणून दिल्लीतील संसदेत पाठवले होते, तेच खासदार आज निधी मिळाल्यानंतरही गप्प असल्याचे चित्र आहे। आता यामुळे जनतेच्या मनात खासदार पाडवी विषयी नकारात्मक भावना निर्माण होण्याची शक्यता असून यामुळे त्यांची राजकीय प्रतिमा देखील खराब होऊ शकते। म्हणूनच नंदुरबार मधील स्थानिक पातळीवरील भाजपला आता हा मोठा मुद्दा हाती लागलाय। तर नेमकं काय आहेत खासदार पाडवी यांच्यावर असलेले हे 0 खर्चाचे आरोप, यामागे नेमके कोणते कारण आहे आणि आता यामुळे नंदुरबार मधील स्थानिक राजकारणात कसे परिणाम पाहायला मिळतील, तर चला सर्व काही अगदी सविस्तर पद्धतीने जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे। तर मित्रांनो, 2024 मधील लोकसभा निवडणूक संपूर्ण नंदुरबार मतदार क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गाजली होती। या भागातील सर्वसामान्य आणि आदिवासी जनतेची अशी अपेक्षा होती की गोवाल पाडवी खासदार झाल्यानंतर अगदी प्रभावीपणे संपूर्ण क्षेत्राचा विकास करतील। पण अशातच आता जी काही बातमी समोर आली आहे त्यामुळे जनतेच्या या अपेक्षेवर पूर्णपणे पाणी फेरले गेले आहे। कारण महाराष्ट्रातील सर्वाधिक कमी निधी खर्च करणाऱ्या तब्बल 4 खासदारांची नावे समोर आली आहेत। यामध्ये नंदुरबारचे खासदार ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांचा देखील समावेश असल्याचं पाहायला मिळतंय। उपलब्ध आकडेवारीनुसार खासदार गोवाल पाडवी यांना आतापर्यंत केंद्र सरकारकडून विकास कामांसाठी मंजूर झालेल्या जवळपास 14.78 कोटी रुपयांपैकी 1ही रुपया खर्च केलेला नाही। सध्या हा दावा सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल केला जातोय। या दाव्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली असून सर्वच स्तरातून आरोप प्रत्यारोपांचे मोठे सत्र सुरू झाले आहे। विशेष म्हणजे नंदुरबार हा महाराष्ट्रातील सर्वात गरीब जिल्हा म्हणून ओळखला जातो। कारण नंदुरबार हा सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या असलेला आणि विकासाच्या अनेक महत्त्वपूर्ण प्रश्नांची झुंज देणारा जिल्हा आहे। आजही सातपुड्यातील अनेक दुर्गम आणि डोंगराळ भागात रस्ते, आरोग्य सुविधा, पिण्याचे पाणी, शिक्षण आणि रोजगार हे मोठे प्रश्न आहेत। त्यामुळे अशा दुर्गम जिल्ह्यात खासदार निधीचा प्रत्येक रुपया अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो। 2024च्या लोकसभा निवडणुकीत जनतेने बदल घडवून आणत गोवाल पाडवी यांच्यावर विश्वास दाखवला। अनेक वर्षे भाजपच्या हिना गावित यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं, मात्र यावेळी मतदारांनी वेगळा निर्णय घेतला। त्यामुळे नवीन खासदारांकडून विकासाला वेग मिळेल अशी अपेक्षा निर्माण झाली होती। परंतु आता या निधीच्या वादामुळे गोवाल पाडवींच्या विरोधकांना त्यांच्यावर टीका करण्याची आयती संधी चालून आली आहे। विशेषतः नंदुरबार जिल्ह्यातील स्थानिक पातळीवरील भाजप पक्ष आणि माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्याकडून हा मुद्दा आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो। त्याचप्रमाणे 2029 मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी देखील याचा हतियार म्हणून उपयोग होऊ शकतो। कारण नंदुरबार सारख्या जिल्ह्यांमध्ये स्थानिक विकास कामे हा नेहमीच महत्त्वाचा मुद्दा राहिलेला आहे। परंतु मित्रांनो, नाण्याला नेहमीच 2 बाजू असतात, म्हणून दुसरी बाजू देखील समजून घेणे तितकेच आवश्यक आहे। कारण खासदार निधी उपलब्ध झाला म्हणजे तो अगदी त्याच दिवशी खर्च होतो असं नसतं। कामांची निवड, प्रस्ताव, जिल्हा प्रशासनाची मंजुरी, तांत्रिक प्रक्रिया आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी या सर्व गोष्टींसाठी काही कालावधी हा लागू असतो। त्यामुळे फक्त एका आकडेवारीवरून अंतिम निष्कर्ष काढण्याआधी संपूर्ण प्रशासकीय प्रक्रिया समजून घेणे देखील महत्त्वाचे आहे। मात्र असे असले तरी देखील एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की राजकारणात धारणा म्हणजेच परसेप्शन खूप महत्त्वाचं असतं। जनतेपर्यंत जर निधी खर्च झाला नाही, हा संदेश पोहोचला
तर त्याचा राजकीय परिणाम होऊ शकतो. कारण मतदारांना आकडेवारीपेक्षा आपल्या भागात दिसणारी विकास कामं अधिक महत्त्वाची वाटतात. त्यामुळे जनता असा विचार करू शकते की खासदार म्हणून निवडून येऊ आता 2 वर्षे झाली, तरीही जिल्ह्यात अजूनपर्यंत विकास कामे अपेक्षेप्रमाणे झालेली नाहीत. या प्रकरणावर नंदुरबार जिल्हा भाजपची अजूनपर्यंत कोणतीही अधिकृत भूमिका समोर आलेली नसली, तरी देखील स्थानिक भाजप कार्यकर्ते आणि विरोधकांकडून हा मुद्दा आक्रमकपणे उपस्थित केला जात असल्याची सध्या स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मित्रांनो, सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षातील आमदार आणि खासदारांना योग्य निधी देत नाही असा आरोप अनेक वेळा केला जातो. मात्र जर निधी मिळून देखील तो विकास कामांसाठी खर्च केला जात नसेल तर विरोधी पक्षाचा डाव त्यांच्यावर उलटण्याची शक्यता असते. आणि अशीच काहीशी परिस्थिती सध्या नंदुरबारमध्ये देखील निर्माण झालेली आहे. कारण नंदुरबार जिल्हा काँग्रेस आणि खासदार गोवाल पाडवी यांच्याकडून सत्ताधारींकडून निधी न मिळत असल्याचा, त्याचप्रमाणे भेदभाव होत असल्याचा आरोप करण्यात आला होता. परंतु आता काँग्रेसने स्वतःच निधीतील 0 रुपये खर्च केल्यामुळे त्यांची चांगलीच कोंडी झाली आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर आता भाजप पुन्हा एकदा नंदुरबारमधून आपली पकड मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहे. अशा परिस्थितीत खासदार निधीचा हा मुद्दा मोठ्या प्रमाणात लावून धरला जाण्याची शक्यता आहे. आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की ह्या आरोपांवर खासदार गोवाल पाडवी नेमकी काय भूमिका मांडतात, आणि जर निधीमुळे प्रशासकीय कामे रखडली असतील तर ती कधीपर्यंत मार्गी लागणार. एकूणच पाहिलं तर हा वाद केवळ 0 खर्चाच्या आकड्यांपुरता मर्यादित नाही. हा नंदुरबारच्या विकासाचा, जनतेच्या अपेक्षांचा आणि लोकप्रतिनिधींच्या जबाबदारीचा प्रश्न आहे. आरोप कितपत खरे आहेत याचा अंतिम निर्णय अधिकृत माहिती आणि संबंधित स्पष्टीकरणानंतरच होईल. मात्र या वादामुळे नंदुरबारच्या राजकारणात नवीन समीकरणं तयार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? खासदार पाडवी यांच्यावर लावलेले आरोप फक्त राजकीय आहेत, यामागे खरंच काही गंभीर प्रश्न आहेत? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमएच आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.